सुंदर, अतिशय सुंदर. केळीच्या पानात रॅप करून मसाला मीठ लावून पोपटीतला बांगडा काय ग्रँड टॉप. मी एकात व्हेज बनवणार आणि एकात चिकन. आता हे दोन्ही सेपरेट आहेत, म्हणजे वेगवेगळे मटके आहेत, ज्याच्यात नेहमी आम्ही व्हेजिटेरियनसाठी वेगळा मटका ठेवला आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी वेगळा. आणि स्वच्छ धुतला जात आहे. आता पनीरला मीठ मसाला लावल्यानंतर आता त्याला रॅप केलं जातं आहे आणि सिल्वर पेपरमध्ये हे बघा कसं रॅप करतोय. कसा रॅप जास्त केला की उष्णता जास्त लागते. आणि याने पॅकेट बनवलेत, डेंजर पॅकेट बनवलेत एकदम. बांगडे पण आम्ही बघा कसे पद्धतशीर कापून घेतलेत. आता हे पण आम्ही केळीच्या पाण्यात रॅप करणार आणि पोपटी म्हणजे मटक्यात टाकणार. तर बघूया आता ह्याची टेस्ट कशी येते. कोलंबी पण आपण मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवू. आता काय झणझणीत वास सुटला आहे, मस्त मजा येणार आहे खायला. की अशी चिरा पाडलेत, त्यातनं अद्रक लसणाची पेस्ट लावून घ्यायची बांगड्याला. त्यानंतर लगेच मीठ मसाला लावायचा. त्याने कसा प्रॉपर आलं लसणीची पेस्ट वगैरे लावली का बांगड्याला टेस्ट येते. मंडळी कसं वाटतंय? बघता क्षणी भूक लागली आहे. आता बनवल्यावर तर अजून मज्जा आहे. भांबरूटचा पाला आहे जो आपण मटक्यामध्ये टाकतो. पोपटी ह्याच्यासाठीच स्पेशल ओळखली जाते आणि हा फक्त हिवाळ्यात येतो, म्हणून पोपटी देखील हिवाळ्यात बनवली जाते. आणि ह्या आपल्या शेंगा, ह्या बघा, ह्या अशा पावट्याच्या शेंगा आहेत. ह्या सगळ्या आपल्याला मटक्यामध्ये भराव्या लागतात. आणि आता हा चिकन आपण रॅप करून घेऊया. हे आम्ही कोलंबी बांगडे हे आहेत ते केळीच्या पानात रॅप करून आम्ही मटक्यामध्ये टाकणार आहोत. आता ह्याच्यात आम्ही चिकन तसा भरलेला आहे, प्लस शेंगा आणि भांबरूटचा पाला देखील आम्ही टाकलेला आहे. आता हे देखील रॅप करून आम्ही मटक्यामध्ये टाकणार आहोत. अरे नॉनव्हेजची पोपटी आपली झालेली आहे. यात आम्ही काय काय टाकलं दादा, तुम्हाला सांगू शकता का? आपण शेंगा, हा, जाडा मीठ, आणि चिकन, बांगडा आणि कोलंबी देखील टाकलेली आहे. अंडी पण आहे. अंडी. तू खाणार का पोपटी? आणि खूप सारं प्रेम. ओ, हीच गोष्ट आपल्याला खरं म्हणजे पाहिजे असते जेवण बनवताना. खूप सारं प्रेमची टेस्ट आपल्याला येणार आहे या पोपटीमध्ये. आणि दादा तुम्ही काय करताय? ही व्हेजची पोपटी आहे. आणि हे बघा का आपल्याला पोपटी बनवताना वारंवार एक लेअर झाली का त्याच्यावरती जाडं मीठ आणि ओवा टाकावाच लागतो, कारण का शेंगांना देखील चव आली पाहिजे. आणि हे प्युअर व्हेजिटेरियन आहेत आणि आम्ही प्युअर नॉन व्हेजिटेरियन. आजचा वार काय आहे? आजचा वार शुक्रवार बोलू आपण. शुक्रवार आहे आज. चलो पुढचं मी दाखवतो तुम्हाला. आता आम्ही आग पेटवतो. जिथे आपल्याला पोपटी लावायची असते तिथे हे असे मटके उलटे करून ठेवायचे. नॉनव्हेज आहे लक्षात ठेव. असे दोन, आणि मग त्याच्या आजूबाजूने आपण फाटी लावायची. आता पोपटीच्या भोवती अशी लाकडं लावून घ्यायची, जेणेकरून ही लाकडं पेटल्यावर प्रॉपर मटक्याच्या आतमध्ये शेक जाईल आणि त्या वाफेने तो आतला चिकन परत शेंगा जे काही आपण टाकलं आहे मटक्यामध्ये ते प्रॉपर शिजेल. तर आपण ही लाकडं लावून घेऊया. आता आम्ही दोन्ही मटके ठेवून बाजूने फाटी लावून आग तर पेटवली आहे आणि आग देखील बघा कशी चांगली पेटते. तर बहुतेकांना प्रश्न असेल की किती वेळ ही पोपटी आपण ठेवायची असते आगीत. आग वगैरे एकदम चांगली पेटती हवी आणि 30 ते 40 मिनटं तुम्ही ही पोपटी ठेवू शकता ह्या आगीमध्ये. आणि मटक्याच्या चारी बाजूने प्रॉपर आग पेटते का ह्याची दक्षता घ्यायची आहे. ते 40 मिनटं आता आम्ही इथे आगीत हा मटका ठेवलेला आहे. आता मटका काढायची वेळ झाली आहे. चांगली आग मटक्याला भेटलेली आहे. बघूया आता आपण आतमध्ये पोपटी कशी झाली आहे. जानलेवा हो सकता है इसलिए बड़ों का होना जरूरी है. याच्याने पण चटका लागते. हो गई है क्या?
निंजा टेक्निक असे दोन्ही हातात चपला घालायच्या म्हणजे मटका गरम लागत नाही. आणि ही अशी पोपटी काढायची. ए वापरलेली शेंगा पनीरचे हे राहिलं. आणि हे पनीर आपण जे रॅप करून टाकलेत ते पनीर चिकन प्लस कोलंबी प्लस त्याच्यात बांगडा आपण लोड केलेला आहे. आणि आता आपण ह्याला काढू आणि आपण नक्की बघूया कसा झालाय. मेन मटका हा आहे नॉनव्हेजचा मटका. ह्याला पहिलाच पीस बाहेर. चिकन 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 कसा पडतोय. काय वास येतोय काय वास येतोय. वा वा वा. अंडी अंडी अंडी. एक नंबर एक नंबर. खतरनाक हा मासा आहे, हा मासा आहे. खतरनाक. बांगडा आलाय बांगडा आलाय. बांगडा कुठे गेला. बांगडा पडला बांगडा पडला. काही हरकत नाही. एकदम प्रॉपर आपला हा मटका झालेला आहे. अंडी वगैरे एकदम प्रॉपर वाफाळतोय. वास पण एकदम खतरनाक येतोय. आणि हा आपला बांगडा बघा कसा भाजला गेलाय आतल्या आत. कडक एकदम कडक. सुंदर अतिशय सुंदर. पहा आपली पोपटी आणि यात बघा शेंगा मच्छी एकदम प्रॉपर अजून पण वाफाळते पोपटी. एकदम सुंदर अशी झालेली आहे. अंडी. आता आपण ही खाऊन बघूया कशी वाटते. कसं झालंय. शब्द अपुरे बसतील. कोलंबी बघा कशी झाली आहे. आता बांगडा फ्राय फ्राय पण पोपटीतला बांगडा काय कडक आलाय. वा झक्कास झक्कास.